तुम्ही याच गर्दीतला एक विद्यार्थी पासून आज स्टेजवर प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर असा हा तुमचा प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. तो अर्थात शालेय जीवनापासून स्ट्रगल पासून आज प्रसिद्ध विनोदी अभिनेते ही टॅगलाईन लागेपर्यंत हा सगळा प्रवास आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचा आहे. काय सांगाल? राम राम. सगळ्यात आधी मी स्वातीताईंचं त्यांच्या कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो की इतकं सुंदर गुरुकुल मला पाहायला मिळालं. अशा पद्धतीचे शिक्षण घेतलेली मुलं ही पुढे सुसंस्कृत नागरिकच होतील याची खात्री या निमित्ताने अगदी निश्चितपणे पटली. ज्या पद्धतीनं हे सगळं आवार आहे, हा परिसर आहे, यामध्ये एक खूप चांगली पॉझिटिव्ह एनर्जी मला जाणवली आणि मी त्याचा अनुभव अगदी सकाळपासून घेतला आणि मी स्वतः हिंडलो सगळीकडे आणि मला फार मनस्वी आवडलं. त्यासाठी मुळात तुमचं मनापासून अभिनंदन. दुसरं, मंचावर मी जेवढे सादरीकरण पाहिले त्यामध्ये कुठल्याही प्रकारे नाव ठेवावं असं सादरीकरण नाही. लहान मुलांना त्यांच्या वयानुसार, त्यांच्या समजेनुसार आणि सुसंस्कृतपणे सगळे सादरीकरण करण्याचं संधी तुमच्या या निमित्ताने. नाहीतर लहान लहान मुलींना लावण्या करताना बघून मला फार वाईट वाटतं, मला वैयक्तिकरित्या. कारण त्यांचं वय काय, त्यांना आपण सांगतोय काय नाच करायला, डान्स करायला, याविषयी पण आपण सजग असणं. किंवा हिंदी सिनेमातली गाणी असतात ज्याचे अर्थ काहीतरी विचित्र असतात आणि त्यावर लहान लहान मुलं नाचतात. तर ही मुळात पद्धत नसल्यामुळे मला हे खूप आवडलं. आणि शेवटचं नृत्य तर आहा हा असंच होतं. म्हणजे उभा राहून जर आपण दाद दिली नसती तर आपल्यासारखे करंटे आपणच असं म्हणण्याची वेळ. इतक्या छान त्या मुलींनी, बाप रे बाप, वा वा. हे सगळं मनस्वी अभिनंदन सगळ्यात पहिलं. आता तुझी पहिलीच वेळ आहे पण तू ड्रेस तर एकदमच झाकपाक घातलास का? दादा, बक्षीस समारंभाला येण्याची पहिलीच वेळ. अरे पण पाहुणे कोण हे तर लोकांना कळलं पाहिजे ना. ड्रेस बघून हाय काय आहे असं. पण तू म्हणलास तसं लहानपणीचे दिवस एकदम डोळ्यासमोर. आणि माझी सुरुवात माजलगावपासनं सांस्कृतिक क्षेत्रातली. मी इयत्ता तिसरीत होतो आणि त्यावेळी आप्पासाहेब जिंदाबाद असं नावाचं नाटक आमच्या शाळेत बसवलं होतं. सिद्धेश्वर विद्यालयातला विद्यार्थी होतो मी. आणि त्या काळात असं स्टेज वगैरे काही नाही. आमचं सगळं ग्रामीण भागातलं त्यातल्या त्यात रचलेलं. आणि तो कालखंड म्हणजे जवळपास 4 दशकांपूर्वीचा मी सांगतोय हा प्रसंग. आणि आप्पासाहेब जिंदाबादमध्ये मला खराडे कारकुनाची भूमिका होती. आणि आमचे एक वेळापुरे नावाचे सर त्यांनी नाटक बसवलं होतं. साधारण अनिल कपूर दिसतो तसे दिसायचे ते, असे केस बीस छान एकदम. मला वाटतं नेहमी अजूनही माझा समज आहे की त्यांच्या दिसण्यामुळे तुम्हीच नाटक बसवा असं सांगितलं असेल शाळेने आणि त्यांनी बसवलं होतं. त्या खराडे कारकुनाच्या रंगीत तालमीला 0 नंबरचा प्रयोग असं आपण ज्याला म्हणतो किंवा ग्रँड रिहर्सल म्हणतो, त्यावेळी आपल्या ओळखीचे फक्त काही लोक, त्या नाटकात काम करणाऱ्यांचे नातेवाईक सगळे असे जमलेले असतात. आपल्याच लेकरांचं कौतुक करायला सगळे मास्तर जमलेले असतात. अशा सत्रातला प्रयोग. मी भयंकर घाबरलो. मंचावरचा पहिला अभिनय म्हणून मी म्हणलं ह्या मुलांचं मला इतकं मनापासून कौतुक वाटलं. त्यांनी काय सादर केलं याच्यापेक्षा त्यांनी सादर केलं ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण गर्दीतनं नुसती कमेंट करायला काही लागत नाही, पण इथं उभं राहिले की पाय लटलट कापणे, घाम येणे, अशा सगळ्या. आणि पहिलाच माझा अनुभव होता त्यामुळे मी एका जागी उभं राहून सगळे संवाद, कोणाकडे बघितलं नाही, काही नाही. आपलं वाक्य आलं की हळू आवाजात बोलायचं. नाटक झालं, रंगीत तालीम. आणि आमचे गणिताचे कुलकर्णी नावाचे मास्तर, जाड भिंगाचा चष्मा, साधारण गणिताचे मास्तर असतात तसे. आणि विद्यार्थी हे झोडपायसाठीच असतात असा समज असणाऱ्या मास्तरांपैकी एक. आता मास्तरनी नुसतं बोललं तरी आई बाबा ऑब्जेक्शन घेतात, पण आमच्या काळात मास्तरनी जर मारलं नाही तर मास्तरवर शंका घ्यायची. अरे हे हानीतच नाही पोराला, असं ते तो काळ होता तो. तर मी कपडे बदलताना, कपडे बदलून झाले, त्यांनी बोलवलं आणि त्यांनी थोबडीत मारली. काय नालायक रे तू, तुला काय खेळे मारले होते पायाला कोणी? त्यांनी थोबाडीत मारायला आणि वडिलांनी आत यायला एकच गाठ पडली. वडिलांसमोर अपमान झाला. वडील मला घरी घेऊन गेले सायकलवर.
आणि जाता जाता ऊसाचा रस बीस पाजला. चांगलं काम केलं म्हणले तू. आता मला कळत होतं थोबाडीत खाल्ल्यावर काय चांगलं काम केलं. वय जरी तिसरीतलं असलं तरी अक्कल होती ना आपल्याला. दुसऱ्या दिवशी प्रयोगात मला काय झालं मला माहित नाही, पण जेव्हा माझं वाक्य यायचं ते मी दन 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 असा पुढे यायचो आणि तेव्हा ती पॅन्ट खराडी कारकुनाला पॅन्ट होती, ती लूज होती, ती उधारीतनं आणलेल्याच कुणाकडनं मागून फेकून आणलेले कपडे असायचे. तर ती पॅन्ट वर घ्यायची जोरात वाक्य म्हणायचं. तर माझ्या या गोष्टीलाच लोक हसायला लागले. त्यामुळे माझं वाक्य आलं की लोकांना हसू यायचं. काय काय बोलतोय ह्याच्यापेक्षा ती पॅन्ट वर दणकन असं घेऊन जोरात ती म्हणली हे का. आणि तो मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं, एक शिस पेन्सिल खोडरोबर असलेली. तो पहिला विनोदी अभिनय. हा अभिनयाचा पहिला प्रवास. नंतर शालेय जीवनात खूप नाटकं केली. एकदा मी चांगला अभिनय करतो म्हणून मला आमच्या इंग्रजीच्या सरांनी रॉबर्ट बिकम अ पोएट असं नावाच्या इंग्रजी नाटकात घेतलं होतं, ज्यात मी वाल्या कोळ्याची भूमिका केली होती. पण मला नेहमी असं वाटतं की माझं इंग्रजी ऐकलं असतं तर वाल्मिकींचा पुन्हा वाल्या झाला असता. कारण आपल्याकडं मराठवाड्यातली भाषा म्हणजे होय मॅडम. आता आमची प्रोनाऊन्सिएशन अजूनही जसे तसे आहेत, त्यामुळे ते त्या ह्याला. आणि ती धडपड करत करत आणि दोन पद्धतीचे विद्यार्थी असतात. एक आगाऊ विद्यार्थी असतात आणि एक उद्धट विद्यार्थी असतात. आम्ही आगाऊ या सदरात मोडणार आहे. आगाऊ पोरं कसे असतात म्हणजे एका बागेमध्ये एक जण मुलगा वर चढला होता आणि ते मालक आले आणि म्हणले, खरे भांड्या पेरूच्या झाडावर काय करायला लागलास वर. काही नाही काका, माझी विट्टी अडकली ती काढत होतो. अरे इतके महिने बघायला लागलो ती विट्टी तिथंच अडकली होती, तवाच का नाही काढलीस. तेव्हा पेरू कच्चे होते ना काका. हा आगाऊ विद्यार्थी झाला. आणि उद्धट विद्यार्थी म्हणजे शाळेत विद्यार्थी येतो मास्तर म्हणते, अरे काल का नाही आलास भांड्या. तू म्हणतो का काल आलेल काय कलेक्टर झाले काय सगळे. आज का उशिरा आलास. तू माझ्या भरोश्यावर बसत जाऊ नका, तुम्ही शिकवायला सुरुवात करायची. उद्या उशिरा आलास तर कोंबडा करीन, काळ्या रश्यातला करा झणझणीत करा. हा उद्धट विद्यार्थी. तर आम्ही आगाऊ या सदरात मोडणारे विद्यार्थी. पण काही गोष्टी फार आधीपासून शिकलो, त्यातल्या अशा की एक तर आळशी व्हायचं नाही. मास्तरांनी एक फार छान गोष्ट सांगितली होती. म्हणले एकदा एक जपानहून शेतकरी आला आणि आपल्या मराठवाड्यात आला. एका आंब्याच्या झाडाखाली बाजेखाली एक जण निवांत पडलेला दिसला त्याला. तर जपानी प्रोग्रेसिव्ह शेतकरी होता, त्यांनी त्याला उठवलं. म्हणला मित्रा उठ, हे मागं पसरलंय ते शेत कुणाचं आहे. म्हणलं आपलंच आहे. अरे एवढं मोठं शेत आहे, त्याची चांगली निगा राख. म्हणजे काय करू, चांगलं बियाणं पेर त्याच्यात. त्याने काय होईल मग. अरे त्याला चांगला पाणी पुरवठा कर, त्याने काय होईल. अरे चांगले खतं कीटकनाशक, त्याने काय होईल. अरे अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय शेतीत, ते वापर, त्याच्याने काय होईल. अरे तुझं पीक चांगलं येईल, मग काय होईल. अरे तुझं उत्पादन वाढेल, त्याने काय होईल. बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला, त्याने काय होईल. तर तुझ्याकडे चांगला पैसा येईल, मग काय होईल. तर तुला आरामात राहता येईल. मग म्हणलं आता काय करायला लागलो, तुला झोपला. गोष्टीतला शेतकरी व्हायचं नाही असं मास्तरांनी सांगितलेलं. एक 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 गोष्टी शिकत 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 आज ही मुलं मला असं वाटत होतं की काही जण चुकतील, काही जण घाबरतील, पण अजिबात त्याचं कुठेही मला काही दिसलं नाही. एकदम व्यावसायिक सादरीकरण असावेत अशा पद्धतीचं सादरीकरण प्रत्येकाने केलेलं आहे. आणि मुलांना एकच सांगणं आहे की यशापयश ही फार दुय्यम गोष्ट आहे. तुम्हाला बक्षीस मिळणं, कालचं यशाचं ओझं बाळगून हिंडायचं नाही आणि अपयशाचंही ओझं बाळगून हिंडायचं नाही. कारण फक्त आपल्याला सादरीकरण करता येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण त्यामध्ये सातत्य ठेवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि या निमित्ताने ती एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. दुसरं, पुढे संघर्षरत असताना आम्ही जेव्हा नाटक शिकलो त्यावेळी अजून म्हणजे मी बीडहून संभाजीनगरला आलो. मग संभाजीनगरला शिकत असताना सुरुवातीचे फार गमती जमती आहेत. आम्ही एक अंधारयात्री नावाची एकांकिका केली होती आणि तेव्हा मी आणि मंगेश देसाई आम्ही दोघंच त्या एकांकिकेत. आणि आमच्यात असं होतं की दोघांचाच ग्रुप होता. म्हणजे आम्ही एका ग्रुपमधनं फुटून दोघांचाच ग्रुप तयार केला होता. आणि त्या अंधारयात्रीच्या ह्याच्यात मी दिग्दर्शक होतो आणि सेकंड लीड माझ्याकडे आणि मेन रोल मंगेशकडे, असं आमच्याकडे एक लिखित करार होता. आणि स्मशानातल्या बाप लेकाची गोष्ट. बाप म्हणतो की आपण स्मशानात राहतो, आपली ही परंपरा आहे, आपल्याला असंच राहायला पाहिजे. आणि मुलगा म्हणतो नाही,
तो म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मला शहरात जायचं, मला शिकायचं, मला ह्याच्यात ही परंपरा करायची नाही, यात राहायचं नाही, अशा अर्थाची एकांकी. तो शहरात जातो, कष्ट घेतो, त्याला नोकरी लागते आणि तो ही आनंदाची बातमी बापाला सांगायला येतो, बाप मेलेला. आणि मग तो एक स्वगत म्हणतो आणि तो प्रकाशाच्या दिशेने चालायला लागतो. अशा एकांकिकेचा दिग्दर्शक म्हणून माझं शेवट. मग मी त्या ह्याच्यात दिग्दर्शक म्हणून असं केलं होतं की स्टेजवर एक चिता लाईव्ह पेटवायची होती, असं मी ठरवलं होतं दिग्दर्शक म्हणून. मग एक चिता ठेवलेली, त्याच्या मागे एक जण बसवलेला. आता हौशी बॅकस्टेजवाले सगळे, आता मगाशी बॅकस्टेजचं खूप दाखवलं एक स्क्रीनिंग, तर ते बॅकस्टेजला फार मेहनत लागत असते. ते एक मुलगा मित्र आमचा रॉकेलच्या गोळ्याचा स्टँड घेऊन मागे बसलेला वाकडा होऊन, आणि 35 मिनिटं बिचारायला तसंच बसायचं होतं, हू चू न करता. आणि मंगेश नेऊन आपली ती काडी पेटवायची आणि एका बोळ्याला लावायची आणि ते सगळं पेटणार. स्टेजवर अंधार आणि त्या पेटलेल्या चितेच्या प्रकाशात तो सोबत म्हणतो. असं ते दिग्दर्शक म्हणून सगळी जय्यत तयारी मी केलेली. आणि ऐनवेळी लक्षात आलं प्रयोगात की चिताच पेटली नाहीये. हे पहिल्यांदा कळलं जेव्हा तो चिते शेजारचा ओरडला शिवी देऊन, तेव्हा आम्हाला नुसतंच बसवलं, शिवी सांगत नाही पण नुसतं. मला कळलं चिता पेटलेलीच नाहीये. डायरेक्ट चाललो. बरं मला मान वळवून बघता येईल कारण मी मेलेला आहे. मग मी हळूच डोळे किलकिले करून पाहिलं, लाईट चालू आहे. म्हणलं काय भानगड हे. मग ते झालं, स्वगत झालं आणि तो प्रकाशाच्या दिशेने गेला. पडदा पडला आणि मी म्हणलं काय नालाय काय यार, म्हणलं एक काडी पेटवून तुला लावता येत नाही त्या बोळ्याला. त्यांनी ते बोळ्याचा स्टँड बिन फेकलेला दुसऱ्या मित्राने. मग म्हणलं माचीस मध्ये एकच काडी होती. पेटवायला गेलो तो गुल तुटलं आणि पडलं. म्हणला आता गुल शोधू कटायला म्हणून. तेव्हापासून मग कळलं की बॅकस्टेजला सिगरेट ओढणारी माणसं आपल्या जवळपास असली तर त्यांना आतच येऊ द्यायचं. आम्ही भरलेलीच माचीस आणली होती, तिने कोणतरी उचलली एक काडी असलेली दिली ठेवून. पण त्याच्यामुळे सगळा इम्पॅक्ट गेला. दुसरी आम्ही एकांकिका देता आधार का करू अंधार केली, ज्यामुळे मी गाजलो, ज्या मला महाराष्ट्रातनं पहिलं बक्षीस मिळालं होतं. त्याचा एकदा प्रयोग होता हिंगोलीमध्ये. आणि कृष्णाची एंट्री होते आणि महाभारतचं म्युझिक वाजतं आणि मी मांजर सुंबेकरचं काम करत होतो. आणि त्या म्युझिकवर मी पुढे बोलतो, काय रे दिसला कृष्ण की वाजव महाभारत, दिसला कृष्ण की वाजव महाभारत. आपल्याकडे काय म्युझिक द्यायला तरी काय बुद्धी लागते. आपल्याकडे किशोरी आमोणकर आहेत, श्रुती सडोलीकर आहेत, कुणाला शोभा गुरुटे आहेत, कुणाला सांगायचं बाई मांजर सुंब्याची एकांकिका आडली 2-4 आला भानता का बाई काय नाही म्हणताल वगैरे, असे सगळे संवाद होते. कृष्णाची एंट्री झाली, म्युझिकच वाजलं नाही महाभारत. बोलणार काय, म्युझिकवरच बोलायचं होतं. बरं तो कृष्ण एका करंगळीहून दुसऱ्या करंगळीवर गोवर्धन पर्वत असं इकडून तिकडे थोडा वेळ त्याने. प्रेक्षकांचं त्या काळात उठाउट खूप व्हायचं, विसरला खरंय वगैरे ते सुरू व्हायचं प्रेक्षकांचं. और म्हणलं हे सुरू व्हायच्या आधी हळूच विंगेत बघितलं तेव्हा विंगेत बसायचे म्युझिक वाले. तर आमचं म्युझिक वाले शांतपणे बघत हसत. मग प्रेक्षकांना कळणार नाही अशा बेतानं मी त्याला म्युझिक वाढव अशी खून केली. त्याने वाढवलं म्युझिक, थम्सअप मला, पण म्युझिक नाहीच. अरे म्हणलं ही काय भानगड. मग मी आता कोणीतरी ओरडायच्या आत म्हणलं की वाजवणार होतास ना महाभारतचं म्युझिक, पाहिली मी कॅसेट तिथं, दिसला कृष्ण की वाजवणार. मी कंटिन्यू केलं. एकांकिका झाल्यावर म्हणलं काय 4 क्यूज आहेत तुला देता आले काय यार. म्हणलं तो म्हणला दिला ना म्युझिक, तू आवाज वाढव म्हणला तर मी वाढवला होता. गडबड अशी झाली होती की हेडफोनची पिन टेप मध्ये, हेडफोन त्याच्या कानाला, त्याच्यामुळे हळूही महाभारत त्यालाच ऐकू आलं, जोरातही त्यालाच ऐकू आलं. तर आमच्या शिकण्याची धडपड जी होती ती ही अशा पद्धतीची होती. आणि त्या संघर्ष काळातल्या इतक्या घटना आहेत. म्हणजे मला एकदा आठवतं, एक एकांकिका अशी झाली होती तेव्हा त्याचं अनाउन्समेंट झालं, सुरुवातीचं म्युझिक झालं, त्याला सुद्धा टाळ्या आल्या आणि पडदा उघडला. त्यावेळी पोलीस स्टेशनचा सेट, आणि सेटला त्या काळात भव्य असलं की टाळ्या, आणि एक 6 फूट असा इन्स्पेक्टर एंट्री करतो. मग तो या इकडून या विंगेपासून त्या विंगेत गेला, तिकडून इकडे आला, इकडून तिकडे गेला, आणि पडदा.
टेलिफोन वाजत होता आणि त्याचा पडदा पडला तर आम्हाला कळलं नाही. म्हटलं अरे हे काय झालं, एकांकिका तर सगळी अशी. आम्ही वर जाऊन उत्सुकतेने म्हणलं काय झालं काय झालं, तर तो ओरडत होता त्या डायरेक्टरला. अरे म्हणला टेलिफोन कुणी ठेवायचा, फोन वाजत होता तर काय घेऊ म्हणला, पेपर वेट उचलून हॅलो कसं म्हणणार. अर्ध नाटक म्हणला टेलिफोनवर आहे, तिथं टेलिफोनच नाही. एकांकिकेतली गडबड अशी असते, टीमवर्क मधली गडबड अशी असते, एक जण जरी चुकला तरी सगळ्या टीमला त्याचा प्रसाद मिळतो. त्याचं हे गोष्ट आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं शिकत 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 आम्ही शहरात आलो, मुंबईत आलो. आणि माझ्या हौशी कालखंडातला प्रवास हा 12 वर्षाचा आहे. 12 वर्ष आणि एक तप. आणि मुंबईत मला नायक म्हणून काम मिळायला सुद्धा 12 वर्ष गेली. म्हणजे 24 वर्षाचा हा कालखंड आहे. पण मग एकच फक्त जाताचा प्रश्न, या 24 वर्षांनी काय शिकवलं? खूप गोष्टी शिकवल्या. एक तर अनुभवातनं शहाणपण येतं. ते जसं मी म्हणलं की मुंबई तर आमच्यासाठी महानगरी होती. म्हणजे मी आमदार निवासात राहायचो. आमदार निवासात यासाठी की तिथं फुकट राहता येतं म्हणून. त्या आमदाराची चिठ्ठी घेऊन जायची, राहायचं. तिथे जवळ एक NCPA नावाची संस्था होती, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स. आणि तिथं आमचे वामन केंद्रे सर तेव्हा काम करायचे. ते आता दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे डीन म्हणून रिटायर झाले, पद्मश्री आहे. वामन सर मला म्हणायचे तू काय त्या आमदार निवासात असतो रे नालाय का, तू इथे येऊन लायब्ररीत वाचत जा NCPAच्या. म्हणलं सर माझ्याकडे पैसे नाहीत वर्गणी भरायला. अरे म्हटले 25 रुपये वार्षिक फी आहे, तुला नाही जमलं तर मी देत जाईन तुझे, वाचतच आम्ही. म्हणलं आपल्याला काय तिथं पडीक असतो ते, इथं लायब्ररीत येतं. मला लायब्ररीच खूप आवडली NCPAची. मोठ्या मोठ्या काचा असलेल्या खिडक्या, मऊ मऊ सोफे बसायला, बाहेर समुद्र दिसतोय, गोरीपान सुगंधित माणसं वाचत बसलेले असायची. गोरीपान सुगंधित, हो. आणि मी पण एखादं जाडजूड इंग्रजी पुस्तक घेऊन बसायचं, कोण बघते वाचते की नाही, पानं उलटायची अशी फक्त. आपण खूप वाचत. एक दिवस तहान लागली म्हणून खाली आलो. हा डायचं असं एक मशीन होतं आणि त्याला तो पाईप होता. तर मी ग्लास धरला तर पाणीच येईना. म्हणले ही काय भानगड आहे बा. वर धरलं असं बघितलं. मास्तर म्हणायची एखादी गोष्ट कळली नाही तर लॉजिकल विचार करायचा. आमच्या लॉजिकची बोंब. ते बाबूराव असते, बाबूरावला प्रश्न पडतोय लॉजिक काय भानगड. ते आबूराव हे लॉजिकली विचार म्हणजे काय. तुम्हाला लॉजिक माहित नाही, शपथ माहित नाही. बरं तुम्हाला उदाहरण सहित सांगा बरं. तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का. आहे. याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं आहे. कस काय. तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे म्हणजे त्यात मळके कपडे घालणार कोणतरी असन, सर्फची पावडर घालून पाणी घालून खांगाळणार कोणतरी असन, आणि तुम्ही तर घरकाम करीत नाही म्हणजे हे करणारी एखादी बाई असन, आणि ती बाई तुमची कोण असन तर बायको असन. म्हणजे तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे याच्यावरनं मी लॉजिकल विचार केला तुमचं लग्न झालं. लॉजिक आयला अशी भानगड आहे. बाबूराव निघाले. वाटेने तात्यासह कुटुंब चालले होते, 3 लेकरं बायको. यांनी त्यांच्यावर केला प्रयोग. तात्या तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का. तात्या म्हणले नाही का. आयला म्हणजे एवढी लेकरं झाली तर लग्न झालं. आमच्या लॉजिक किती गो. तर मी बघितलं तर दुसरा एक माणूस आला. मी तो ग्लास ठेवला, तोंड बिंड पुसत आपण पाणी प्यायलोय असा अभिनय करत भिंतीवरचे चित्र बघत बसलो. त्यातलंही काही उमजेना. हळूच बघितलं तर त्याला आलं पाणी. मी म्हणलं आल्या मशीनला कसं कळलंय आपण मुंबईतले नाही तेव्हा. तो गेला पाणी पिऊन. तर मी म्हणलं आज वाचन राहू द्या, पाण्याचा शोध लाव. मग त्या मशीनला थोडं जवळ असं ग्लास धरला, तिरपा धरला, उलटा धरला, मशीनच्या एकदम जवळ गेलो आणि पाणी आलं. मग माझ्या लक्षात आलं की खाली पायाने दाबायची एक पट्टी होती, त्याच्यावर माझा पाय पडला आणि पाणी सुरू झालं. तर मुंबईत पाणी प्यायला शिकायला 1.5 तास गेला माझा. त्यामुळे हिरो व्हायला 12 वर्ष गेली यात मला वावगं वाटलं. मुंबईकडे सगळ्यांना पाणी पाचते असं म्हणतात, त्यासाठी असतो. आणि तुम्हाला वेगळ्या अर्थानं पाण्याचा रेफरन्स आहे. हा जसा तुमचा स्ट्रगल आहे त्याप्रमाणे मी गंगा कदम यांच्याकडे येणार आहे, कारण त्यांचाही आपल्याला हा समांतर प्रवास आपल्याला सगळा ऐकायचा आहे.